व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला बॉल लॉफ्ट केलाय, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर उडवलाय. इट्स अ बिग 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 छेरन. येस दिस आहे. पहिल्या बॉलवरती फुलर लेनचा बॉल फुल टोस होता, फुल टोल वसूल केला 6 धावा आणि या 6 धावेच्या बरोबरीने संघाचा श्री गणेशा झालाय. 6 धावा धाफळक्यावरती लागल्या गेल्या. सिद्धेश माळी बॉलिंग ट्रॅकवरती. खरं तर हरिजी रसाला आपण म्हणतो की पॉवर प्लेचं षटक असतं त्यावेळी गोलंदाजावरती प्रेशर, हे प्रेशर आपल्याला पाहायला भेटतंय. क्या बात आहे, सन्मान दिलाय. टॅपिंग क्रिकेट, मिसफील्ड झाली आहे थोडंसं. खरं पाहायला गेलं तर रेझी क्रिकेट आणि त्याचमुळे या 4 धावा देखील बॅक टू बॅक आलाय. हा दुसरा चौकार. धावा भेटतील 4. आला या दंदरी चौकार. चार धावा आणि या 4 धावेच्या बरोबरीने अगदीच धावसंख्या झपाट्याने वाढताना आपल्याला पाहायला भेटले. 10 ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. 10 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. एकही गडी बाद झालेला नाही आहे. ही चांगली जमेची बाब असेल डॉल्फिन डोलगर संघ. भले नाणेफेकीचं कौल त्यांच्या बाजूने लागलं नाही, फलंदाजीचा निर्णय त्यांना स्वीकारावा लागला, पण भले ते सांगतात आम्ही फलंदाजी करू पण एक मोठी धावसंख्या वावेगर संघाच्या विरोधात नक्कीच आम्ही उभी करू आणि तसाच प्रयत्न पहिल्या 2 बॉलवरती आपल्याला पाहायला भेटतोय. संकेत कोळी. ओहो, क्या बात आहे, क्या बात आहे. पंचांनी हात समांतर केलेत म्हणजे वाईट बॉल घोषित केलाय. 1 धाव भेटती आणि एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 11. 1-1 रन खरं तर खूप महत्वाची आहे. गोल चांगला बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहेत. मिसफिल्ड होतीये. या 4 धावा देखील भेटल्या जात आहेत. काय करतोय आज वावेगर संघ. खूप मिसफिल्ड होतीये. चांगले क्षेत्ररक्षण खरं तर करावं लागेल आणि या 4 धावा देखील येत आहेत. 4 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 15 या धावसंख्येच्या घरात. संकेत कोळीची बॅट मात्र आता बोलू लागली आहे. षटकार आणि चौकारांची भाषा त्याची बॅट बोलू लागली आहे. सिद्धेश माळी याच्यावरती आक्रमण फक्त आणि फक्त आक्रमण केलं जात आहे. चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. भले अद्याप तरी त्याच्यावरती 15 धावा खर्ची केल्यात. इथून पुढे तो देखील चांगला खेळ करू शकतो. पंचांनी हात समांतर 1 धाव अवांतर आणि एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील वाढला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16 या धावसंख्येच्या घरात. गीच ए गटाला सुरुवात झाली आहे. एका बाजूला आपण पाहताय विशाल 11 जय सेवालाल वावेगर विशाल सोनावणे यांच्या मालकीचा संघ आज मात्र या क्रीडा नगरीमध्ये उतरला आणि त्याच बरोबरीने पेण विभागातील एक दादा संघ डॉल्फिन डोलगर. बराच काळानंतर हा नाव खरं तर डॉल्फिन डोलगर आपण पाहताय या मोठ्या स्पर्धेमध्ये 1 धाव घेतली आणि एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते. ओव्हरऑल 17 धावा धाफलकावरती लागल्यात. अगदीच दणानून मार खरं तर सिद्धेश माळी यांनी खाल्लाय. पहिल्या बॉलवरती मोठा स्ट्रोक, अगदी फुलर लेनचा बॉल फुल टोस होता, फुल टोल वसूल केला गेला. तदनंतर जो धावांचा ओक आहे, जी धावांची स्पीड आहे, जो ग्राफ डॉल्फिन डोलगर संघाचा वरती चढलाय तो कायमच वरती चढत चाललाय. एखादा ब्रेक थ्रू भेटेल का हे पाहणं देखील खूप गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये खरं तर आपण पाहतो की गोलंदाजावरती प्रेशर आणि ते प्रेशर इथे मात्र दिसतंय कारण की हरीश सर आपण पाहतो की गोलंदाजावरती प्रेशर जेव्हा असतं कारण की तेव्हा 38चं सर्कल असतं आणि या 38च्या सर्कलमध्ये फलंदाजासाठी सुवर्ण संधी असते. तो फक्त 38च्या डोक्यावरून चेंडू फक्त टोळवतो. गोलंदाज तयार. कमी गतीचा चेंज ऑफ पेस, गती कमी, 1 धाव. सेन्सेबल क्रिकेट. अगदीच डॉल्फिन डोलकरकरांची फलंदाजी चांगली ठरते. खराब चेंडू आहेत त्यांना सीमा पार पाठवतात. चांगले चेंडूंना सन्मान देत स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम या दोन्ही या फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतंय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 18 धावा धाफलकावरती लागल्या गेल्यात. 18 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. शेवटचा चेंडू आहे. एक चांगला चेंडू टाकावा लागेल. येस, वाईट बॉल लय भरकट आहेत. आपण पाहतो की गोलंदाज त्याच्यावरती मोठे स्ट्रोक खेळले गेले तदनंतर तो त्यांची लय भरकटतो आणि तसाच काही खेळ सिद्धेशचा आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. अद्याप तरी नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर प्रथम तर गोलंदाजी करण्याचा निर्णय थोडासा मागस्त ठरलाय की काय हे पाहणं देखील खूप गरजेचं आहे. गोलंदाज सिद्धेश तयार. हो, आडव्या बॅटने खेळलाय. मागचा पाय वाकवला, चेंडूला पाठवला. दन 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 सीमा पार चौकार.
अष्टविनायक क्रिकेट संघ मोपाळा आयोजित तिरंगा चषक 2026 पर्व आणि या दिमागदार आयोजन आपण पाहतोय या मैदानावरती. डे नाईटची स्पर्धा आहे आणि आता नाईट फॉर्मॅट मध्ये आपण पाहतोय चालू असलेली मॅच. एका बाजूला वावेघर आणि दुसऱ्या बाजूला डोलघर. बरीचशी फॉर्म मध्ये आणि चांगले खेळाडू फॉर्म मध्ये असणारी टीम आपण पाहतोय. वावेघर टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतलाय, परंतु टॉस जरी हारलो असेल तरी एक चांगली धावसंख्या उभारू शकतो याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र आपण मैदानावरती पाहतोय. संकेत कोळी आणि त्याच्याबरोबर दुर्वेश कोळी 3 चौकार 1 षटकार संकेतच्या बॅटमधून आला. पहिलं महागडं षटक जो सलामीचा गोलंदाज होता, जो प्रमुख गोलंदाज होता त्याच्यावरती आक्रमण चढवलं आणि त्या ओव्हरमध्ये धावा आल्या 23. आता सेकंड स्पेल घेऊन आपण पाहतोय जय राठोड आलाय. पहिला बॉल तेच तरारे, परंतु लाईन थोडीशी खराब आहे. सुरुवात वाईडने होते. अवंतरची धाव आपण पाहतोय आणि टीम टोटल जाऊन पोहोचले ती 24 या आकड्यावरती. हॅलो 24 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे आणि लेफ्ट राईट कॉम्बिनेशन म्हटलं की प्रत्येक स्ट्राईक रोटेशन नंतर फिल्डिंग करणाऱ्या टीमला एक डोकेदुखी असते आणि ती डोकेदुखी आपण पाहतोय. लगातारचे 2 वाईड बॉल आले. 2 वाईडच्या मदतीने आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 3 वाईड आलेत. म्हणजे या मॅच मध्ये तब्बल 5 वाईड पहिल्याच सत्रामध्ये आणि दुसरं षटक प्रोग्रेस वरती असताना आलेत. आणि या स्पर्धेमध्ये 37 वाईड बॉल आपण पाहिलेत. यावेळेस आडव्या बॅटने मारायचा होता. बॅटची एज घेतली आहे की नाही माहिती आहे, परंतु इथे डायरेक्ट हिट झालाय. सोरटी धाव आली आहे. पंचांचा इशारा अजूनही प्रलंबित आहे. बॅटकटची सिंगल या ठिकाणी अगदी सेफली कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतो टीम टोटल 26 या आकड्यावरती. हा जे प्रेक्षक आहेत, तुम्ही ज्या लेडीज चालल्यात त्यांना विनंती करेन प्लीज ताई आपण बाहेरून जायचंय. नक्कीच या ठिकाणी संदीपजी पाटील सर एक उत्कृष्ट स्कोरर, एक प्रोफेशनल स्कोरर, MCAची परीक्षा पासआउट झालेले स्कोरर आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित झालेत. मी साहेबांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावरती या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. ऐतिहासिक मैदान आपण पाहतो. अचानकचं मैदान म्हटलं की एक स्पर्धा प्रत्येकाच्या तोंडावरती येते, सुप्रीमो चषक. लवकरच आपल्या भेटीला येईल, परंतु चालू असलेली मॅच आपण पाहतोय तिरंगा चषक 2026 पर्व. सर्व आयोजक आपण पाहतोय अगदी सुरुवातीपासून, दिवसाच्या सुरुवातीपासून या स्पर्धेमध्ये दाखल झालेत आणि प्रत्येकाच्या वाट्याला जो कार्य येईल तो मात्र अगदी चोख पद्धतीने बजावतायत. फुलाल्यांचा बॉल, परंतु ऑन साईडला खेळला. डीप मध्ये फिल्डर मिड विकेट मध्ये सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एका धावेवरती समाधान मानते. दोन्ही अगदी मातब्बर आणि ताकदीचे संघ आपण पाहतोय एकमेकांच्या विरोधात. एका बाजूला वावेघर, दुसऱ्या बाजूला डॉल्फिन डोलघर आणि नामांकित हे दोन्ही संघ आपण पाहतोय एकमेकांविरोधात कशा पद्धतीने खेळ करतायत. आक्रमण चढवलं सिद्धेश माळीवरती. पहिल्याच ओव्हरमध्ये 23 धावा आल्या आणि त्यानंतर कमबॅक करण्यासाठी आलेला गोलंदाज आपण पाहतोय जय राठोड. 2 वाईड 2 सिंगल. त्यानंतर हा सट्टिक यॉर्कर ब्लॉक कॉल मध्ये टाकलेला चेंडू आणि बॅट्समन मात्र बीट झाला. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूंवरती प्रहार. एक चांगल्या खेळाडूचं लक्षण आपण नेहमीच पाहतो आणि ते लक्षण आपण या मॅच मध्ये या 2 खेळाडूंकडून देखील पाहतोय. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे. उजव्या फळीचा फलंदाज आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे दुर्वे संकेत आणि स्ट्राईक एंड वरती आपण पाहतो लेफ्ट हँड बॅटर दुर्वेश कोळी. 27 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू. कोणताही चान्स देत नाहीये फलंदाजाला. अगदी सट्टिक यॉर्कर आपण पाहतोय. लसित मलिंगा जसा प्रत्येक बॉल यॉर्कर टाकण्याची किमया करायचा ना, तशी गोलंदाजी आपण जय राठोडची पाहतोय. परफेक्ट ब्लॉक कॉल मध्ये चेंडू डिलिव्हर करतोय आणि ते मात्र आता थोडासा विचार करावा लागतोय. पहिल्या गोलंदाजावरती जरूर मार बसला असेल, परंतु आम्ही कमबॅक करू शकतो हे दाखवून देत असताना, परंतु यावेळेस प्रहार चढवलाय ऑन साईडला. बॉल ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या बाहेर. फलंदाज दुर्वेश कोळीच्या बॅट मधून आला हा बिग हिट षटकार. तीस धावा आपण पाहतोय धावफलकावरती. सुरुवात वाईडने केली, त्यानंतर 2 सिंगल 2 डॉट बॉल आले, परंतु आता षटकार आलाय. स्लोअर बॉल, गती परिवर्तन, लाईन देखील खराब आहे. हा वाईड बॉल आहे. तिसरा वाईड या ओव्हरमधील. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 3 वाईड आलेत आणि या ओव्हरमध्ये देखील आपण 3 वाईड पाहतोय. अजून एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 बॉलचा खेळ या 17तील शिल्लक आहे, परंतु या ओव्हरचा आपण पाहतोय 1 बॉल आणि 1 बॉल वरती किती धावा येतील, कारण सेकंड ओव्हर प्रोग्रेस वरती असताना 34 धावा 17ची सरासरी
या ठिकाणी राखलाय, पुन्हा एकदा उडवलाय ऑन साइडला, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु फायदा काय, बॉल ट्रॅव्हल झालाय सीमा पार आणि या षटकाराच्या मदतीने 40 जावा 20.00 ची सरासरी आपण पाहतोय. प्रेक्षकांची अलोट गर्दी आहे. त्याचबरोबर घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून स्टार टेनिस क्रिकेट या वेबसाईटद्वारे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घर बसल्या देखील घेत आहेत आणि या सर्व क्रीडा रसिकांचं, या सर्व क्रिकेट प्रेमींचं या स्पर्धेमध्ये तिरंगा चषक 2026 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. चालू असलेली मॅच आपण पाहतो, एका बाजूला वावेघर याच परिसरातील आणि भन्नाट फॉर्म मध्ये असणारी टीम आणि दुसऱ्या बाजूला डॉल्फिन डोलघर डीजे. आपण पाहतोय एका बाजूला मोपाडा मार्केट आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आळी आंबिवली गाव आणि जो रोड आहे ना, त्या रोडवरती बऱ्याचशा गाड्या ट्रॅव्हल करत असतात. गाडीला लागून जर चौकार गेला तर चौकार असेल, जर आतमध्ये बॉल राहिला तर जेवढ्या धावा धावून पूर्ण होतील त्या ग्राह्य धरल्या जातील. हे या स्पर्धेचे नियम आहेत आणि त्या नियमांची प्रत्येक वेळी खऱ्या अर्थाने वारंवार सूचना देणे आमचं कर्तव्य. फिल्डरने देखील जपून धावा, परंतु इथे शफल झाला, ऑन साइडला खेळायचं होतं. फिल्डर आहे डीप मध्ये, सिंगल कंप्लीट होईल. संख्येच्या बॅटमधून आपण पाहतो ही सिंगल आली आहे, सिंगलच्या मदतीने 41 धावा धावफलकावरती. बिग बॅटल आहे, टफ फाईट, अगदी उत्तरास प्रत्युत्तर देत असताना हे दोन्ही टीम. वावेघर टीम या धावा खर्च पहिल्या सत्रामध्ये करू शकतात तर दुसऱ्या सत्रामध्ये त्या खेळून काढू देखील शकतात. हा, या परिसरामधील सर्वात टॉपची टीम आणि या हंगामामध्ये सर्वात फॉर्म मध्ये असणारी टीम आहे. येस, व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष अमितजी शहा यांचं देखील इकडे आगमन झालं. त्यांचं देखील मोस्ट वेलकम असेल तिरंगा चषकामध्ये. चांगल्या स्पर्धेचं आयोजन खरं तर या क्रीडा नगरीवरती आपल्याला पाहायला भेटतं आणि दीपकजी इंगळे यांचं एक यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी हॅलो, हॅलो, हॅलो. चांगला चेंडू, अगदी तिखट मारा आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आले तो वसंत जाधव, 2 बॉलवरती 2 सिंगल आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. आता कमबॅक करावा लागेल, गोलंदाजाला धुरा सांभाळावी लागेल, कारण जर याच रन रेटने धावली ना डोलघर टीम तर ही मॅच पूर्णपणे कठीण होऊन बसेल वावेघर टीमला. ज्या टीमचं आपण कौतुक करतो जरूर, परंतु क्रिकेट आहे, इट्स अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला क्रिकेट, शफल झाला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन निवडला आणि बॉल ट्रॅव्हल होतोय तो सीमा रेषेच्या बाहेर. ऑफिशियल कॉल देखील या ठिकाणी आला. इट्स अ बिग हिट, माहिती षटकार. थँक्यू. मी सन्माननीय महेशजी दुरव यांना विनंती करतो की आमचे सर्वांचे लाडके अतिथी दीपकजी इंगळे यांचे यथोचित मान सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने करायचं आहे. साहेब आपणास देखील विनंती असेल की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार या संपूर्ण तिरंगा चषकामध्ये करायचं. चांगल्या स्पर्धेचं आयोजन मी तर म्हणेन. हो, आडव्या बॅटने खेळला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, कॅच इटचा कॉल सक्सेसफुल. जो ब्रेक थ्रू हवा होता वावेघर टीमला तो ब्रेक थ्रू भेटला गेलाय. पहिला आदरा भेटला जातोय डॉल्फिन डोलघर टीमला आणि संधी भेटतीये डीजेला.
देवो भव ही भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीचं जतन मात्र आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. हो नक्कीच हरीश आपल्याला थांबवतोय. आमचे सर्वांचे लाडके अजून एक मुख्य अतिथी मनोहरजी कांबळे यांचं देखील एक योग्य तो असा मान सन्मान या तिरंगा चषकामध्ये केला जातोय. कारण तर खूप सारी दिग्गज मान्यवर मंडळी या क्रीडा नगरीवरती या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत आणि त्यातील आमचे हे सर्व लाडके मुख्य अतिथी मान्यवर त्यांचं एक यथोचित मान सन्मान. व्हॉट अ कॅच, परफेक्ट कोऑर्डिनेशन आणि खऱ्या अर्थाने एक क्षेत्ररक्षण हा दर्जा आहे फिल्डिंगचा आणि तो दर्जा आपण पाहतोय वावेगर टीमचा. यष्टी रक्षकाकडून चुकी झाली परंतु त्यानंतर खूप चांगलं या ठिकाणी बॅकअप दिला आणि झेल टिपलाय. हा नक्कीच आणि या खऱ्या अर्थाने या कॅचला सन्मान प्रत्येक डोलगर टीमच्या खेळाडूने देखील दिला आणि प्रेक्षकांनी देखील दिलाय. जबरदस्त कॅच, हे टीम स्पिरिट आहे, हा टीम वर्क आहे आणि हा टीम वर्क आपण पाहतोय वावेगर टीमचा लाईव्ह मध्ये आपण पाहतोय. जबरदस्त कॅच, एकाने चुकी केली तर दुसरा ती चुकी सुधारू शकतो याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण स्क्रीनवरती पाहतोय. बघा चुकी झाली आणि वाह व्हॉट अ कॅच, एका हातात जर्सी नंबर 18 विराट कोहलीची आठवण करून देतोय. जबरदस्त. हरीश तुम्हाला एक सांगायला आवडेल की पवन त्याच्या वैयक्तिक आयुष्यातली पहिली नाईट स्पर्धा खेळत होता आणि त्या नाईट स्पर्धेमध्ये कांटोली संघासारखा एक दर्जेदार संघ त्या संघाच्या विरोधात खेळ करत असता पहिली मेडन ओव्हर त्याच्या आयुष्यातील लाखाच्या स्पर्धेमध्ये त्याने टाकली आहे. नक्कीच हे क्रिकेट आहे खऱ्या अर्थाने. बरेचसे यंगस्टर्स अगदी मोठमोठ्या धुरंधर खेळाडूंना पराभूत करत असतात पण तो पहिली जी विकेट आली पहिल्या कॅचसाठी प्रदीप आडे यांच्याकडून पारितोषिक आलं होतं. जी पहिली बाउंड्रीवरती कॅच घेतली आणि ते 500 रुपयांचं पारितोषिक आलं होतं ते डिस्ट्रीब्यूट झालंय. बॉलरसाठी 300 आणि ज्यांनी कॅच घेतली त्याच्यासाठी 200. प्रदीपजी आडे यांच्याकडून पारितोषिक. ऋतिक आलाय राऊंड द विकेटने आणि पहिला बॉल आधी आपण पाहतोय अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये फिल्डर आहे लॉंग ऑफ मध्ये सिंगल कंप्लीट जोरात केली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे काय कॉल, फलंदाजांनी घेतल्या तिसऱ्या पंचांची मागणी आणि इथे थोड्याच क्षणामध्ये आपण पाहतोय पण तो टीम वर्क पहा दोन खेळाडूंचा देखील आणि या वावेगर टीमचा देखील. सगळे क्षेत्ररक्षक एकमेकांना कव्हर करण्यासाठी देखील आले आणि पहिली धाव अतिशय वेगाने कंप्लीट करून दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात काय निर्णय येतोय. यष्टी रक्षक देखील चालाक आहे. थोड्याच वेळात निर्णय येईल परंतु टफ फाईट आपण पाहतोय. एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये. दुर्वेश कोळी आहे हा खेळाडू, सलामीला आलाय खेळाडू. व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष आमचे सर्वांचे लाडके अमितजी शहा यांचं देखील हॅलो चेक यथोचित मान सन्मान केला जातोय. मी सन्माननीय नारायणजी त्रिभुवन यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांचे योग्य तो असा रितसर मान सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने करायचा आहे. मायेची उबदार शाळ, सौंदर्याचं आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या तिरंगा चषकाची एक गोड आठवण म्हणून देऊन साहेबांना सन्मानित करायचं. सर ऑनफिल्ड डिसिजन सांगायचं आहे. सॉफ्ट डिसिजन आउट. हॅलो फलंदाज बाद आहे. डिसिजन जरी क्रिटिकल असेल ना तरी हायली प्रोफेशनल अंपायर्स देखील या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि कॉल आला या ठिकाणी फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावरती आपण पाहतोय जितेश. जितेश खोत या खेळाडूला आपण पाहतोय. लास्ट ओव्हर प्रोग्रेस वरती ऋतिक राठोड आलाय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाला आणि आता नवीन बॅटरला आपण जितेशला ऑन स्ट्राईक पाहतोय. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीम टोटल धाव फलकावरती धावा लागल्यात 49. राऊंड द विकेट नाही. पुन्हा एकदा हा प्रकार बॉल होता. हलक्या हाताने पॉइंट मध्ये दिशा द्यायची होती पण तो बीट झालाय. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. धाव कोणतीही नसेल. पहिल्या 2 गोलंदाजांवरती थोडा मार बसला. थोडे महागडे षटक आपण पाहिले सुरुवातीचे परंतु त्यानंतर कमबॅक केलंय वसंत जाधव या गोलंदाजाने. एक षटकार खाल्लाय परंतु फक्त 8 धावा खर्च केल्या आणि त्याच्या पावलांवरती पाऊल ठेवून हा गोलंदाज देखील आपण ऋतिकला पाहतोय. यावेळेस हलक्या हाताने स्टेअर केलाय. थोडासा फंबल झाला आणि लेझी क्रिकेट आपण पाहिला. जोरात जर बॉलवरती धावत आला असता तर कदाचित एक धाव वाचली असती परंतु या बॉलवरती धावा आल्या 2.
दुहेरी धाव आणि दुहेरी धावेच्या मदतीने आपण पाहतोय सांघिक अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. टीम 50 आपण पाहतोय डोलकर टीमची 51 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड द विकेटने तयार आहे ऋतिक. फुललेनचा बॉल तेवढाच चांगला फटका आपण पाहतोय. हलक्या त्यांनी स्टेअर केलं, दिशा दिली आहे पॉइंटला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कोऑर्डिनेशन दोन खेळाडूंमध्ये चांगलं आहे, कॉलिंग चांगलं आहे आणि आपण पाहतोय सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. 1-1 2-2 धावेंवरती आता भर देत आहेत. पहिल्या 2 ओव्हरचा निखिल सर आपण विचार केला. मयूर पाटील एक ऑफिशियल स्कोरर आपण पाहतो या ठिकाणी जोडले गेलेत. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. स्टार टेनिस क्रिकेट.in ही या वेबसाईट आणि या वेबसाईटचे सर्व आपण पाहतोय. निखिलजी बाबर देखील या ठिकाणी जोडले गेलेत. तेवढेच दर्जेदार एक समालोचक देखील आहेत. यावेळेस लॉफ्ट केलाय सरळ बॅटने. डीप मध्ये फिल्डर आहे लॉंग ऑफ मध्ये. चुकी कोणतीही करणार नाहीये आणि ते ब्रेक थ्रू आपण पाहतोय. जशी सुरुवात झाली ना विकेटची, वारंवार या ठिकाणी विकेट येत आहेत आणि कमबॅक वावेगर टीमचा आपण पाहतोय. त्यांच्यासाठी पहिला पुकार मोपाडावाडी आणि हार्दिका 11 श्रीदत्त भातान दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण रिपोर्ट करायचं आणि त्याचबरोबर अवेलेबल असाल तर नाणेफेकीचं कौल देखील करायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल. यस शुभम नाईक आहे तिकडे आणि हार्दिका 11 नो बॉलचा कॉल आलाय. ऑलँग द कार्पेट आपण पाहतो. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. 1+1 2 धावा या बॉलवरती येतील. 2 धाव्यांच्या मदतीने टीम टोटल जाऊन पोहोचले 55 आकड्यावरती. वारंवार आपण उल्लेख केला की सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. कारण पहिल्या 2 वरती समीकरण काय होतं, पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा आल्या, त्यानंतर 17 धावा, 2 ओव्हरमध्ये 40 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर वसंत जाधवने केलेलं कमबॅक. 8 धावा खर्च करत 2 विकेट घेतल्या आणि आता बरोबर त्याच्या पाऊलांवरती पाऊल ठेवून ऋतिक राठोड देखील तशीच बॉलिंग करतोय. हा कमबॅक आहे. यावेळेस बॅटची एज घेतली आहे. शॉट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग. टाळ्या होत आहेत क्षेत्ररक्षकांसाठी आणि प्रेक्षकांची मनं मात्र या ठिकाणी जिंकली जात आहेत. सिंगल कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र या ठिकाणी फसलाय. 17 या ठिकाणी आपण पाहतोय संपलंय. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो टीम टोटल जाऊन पोहोचले ती 56 या आकड्यावरती. आता 57चा टार्गेट आहे ते वावेगर टीमला. याच परिसरातील टीम आहे प्रथमेश आणि आपण पाहतो याच परिसरामध्ये खेळत असताना खऱ्या अर्थाने या मैदानाचा आणि या खेळपट्टीचा अभ्यास आहे आणि तो अभ्यासाचा वापर कशा पद्धतीने करतायत वावेगर टीमचे खेळाडू हा एक प्रश्नचिन्ह आहे. परंतु त्यांच्या विरोधामध्ये जशी सुरुवात, जसा दमदार खेळ पहिल्या सत्रामध्ये दाखवला तसाच दमदार खेळ आम्ही दुसऱ्या सत्रामध्ये देखील दाखवू शकतो. याचं उदाहरण पुन्हा एकदा देतील का येणाऱ्या सत्रामध्ये डोलगर टीमचे खेळाडू हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. काय घडेल काय बिघडेल येणारी वेळ ठरवेल. परंतु तत्पूर्वी डीजे एक मिनिट डीजे करायचंय. मी मोपाडावाडी आणि त्याचबरोबरीने मोपाडेवाडीचा कर्णधार इकडे उपस्थित आहे आणि हार्दिका 11 श्रीदत्त भातान या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जायचं आहे. तिथेच नाणेफेकीचं कौल केलं जाईल. बिग फाईट अगदीच शुभम नाईकचा खेळ आपल्याला या क्रीडा नगरीवरती पाहायला भेटेल. त्याचबरोबर खूप साऱ्या भरात खूप साऱ्या टचमध्ये असलेला संघ हार्दिका 11 श्रीदत्त भातान. यस अमित शहा यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते साहेब नाणेफेकीचं कौल केलं जाईल. आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल करायचं. इट्स ओव्हर टू यू बॉक्स. थँक्यू सो मच डीजे ऑपरेटर. आपण पाहतोय प्रोफेशनल डीजे ऑपरेटर गणेश देखील त्या ठिकाणी जोडले. स्वागत आहे आपलं देखील गणेश. आणि चला लगेच बॅटर पाठवायचे आहेत मैदानामध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. मोपाडावाडी टीमने मला वाटतं मोपाडावाडी टीमने टॉस जिंकला. 1 तर 11
एकता मोपाडावाडी आणि निर्णय येणे अजून बाकी आहे. निर्णय आपण कळवायचा आहे, परंतु वावेगड टीम चला आपला ओपनिंग पेअर सलामीची जोडी लगेच मैदानामध्ये दाखल करा. प्रत्येक टीमला मी सूचना करतो, स्पर्धेचा नियम आहे आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक नियमाचं काटेकोरपणे पालन या ठिकाणी केलं गेलं आहे. इनिंग ब्रेकमध्येच टॉस होईल आणि त्यानंतर जर एखादा कर्णधार उपस्थित नसेल तर जो कर्णधार उपस्थित असेल त्याला टॉस विन डिक्लेअर केला जाईल आणि दोनही कॅप्टन जर अवेलेबल नसतील ना तर कदाचित एखादं षटक कमी होऊ शकतो. त्यामुळे प्लीज आपण जे नियम आहेत त्या नियमाचं काटेकोरपणे पालन करा आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहा. प्रत्येक टीमला कळकळीची विनंती आहे. पण तो चालू असलेली मॅच आपण पाहतोय, ऑफिशियल्स दोन्ही मैदानामध्ये दाखल झालेत. ढोलगर टीम चला आपण लगेच फील्ड सजवायची आहे, डिफेंड करायचे आहेत त्या 57 धावा आणि त्या 57 धावा चेस करण्यासाठी ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. ऋतिक राठोड आणि कार्तिक राठोड बंधूंची जोडी आपण पाहतोय. सर्व यंगस्टर वावेगड टीमची खासियत आहे. वावेगड टीमला आपण पाहिलं ना तर 11च्या 11 खेळाडू यंगस्टर्स आहेत, अगदी एका वयाचे खेळाडू आणि त्यांचं कॉर्डिनेशन देखील जबरदस्त आहे. बऱ्याच वर्षांपासून आपण जर एका एजचे खेळाडू जर कुठल्या टीममध्ये पाहिले असेल तर मी माथेरान टीमचे पाहिले होते आणि तसा क्रिकेट आपण वावेगड टीमचा देखील पाहतोय. भन्नाट फॉर्ममध्ये ही टीम आणि आता या मैदानावरती या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने खेळ करेल ते पाहायचे, कारण समोर देखील तेवढ्याच ताकदीची टीम आहे. ढोलगर टीम अगदी कच्च्या गुरुचा चेळा हा संघ देखील नाहीये, त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये 57 धावा चेस करणं एवढं कठीण नाहीये, परंतु तेवढं सोपं देखील नाहीये. 57 धावा डिफेंड करायचे, बिग बॅटल आपण पाहतोय, परंतु मैत्रीपूर्वक लढत आहे. आता क्रिकेट जर आपण विचार केला ना निखिल बाबर सर, तर एक वेळ अशी होती की छोट्या छोट्या गोष्टींवरून देखील वाद व्हायचे, परंतु त्यानंतर गावागावांमध्ये वाद व्हायला लागले आणि हळूहळू जसा प्रोग्रेस व्हायला लागला ना, मित्र वाढायला लागले, मुलं एकमेकांमध्ये फिरायला लागली आणि आता आपण पाहतो की जेवढा वाद कमी करता येतील ना तेवढा खेळाडूंचाच प्रयत्न असतो आणि प्रत्येक मॅच आपण एक मैत्रीपूर्वक लढत म्हणून पाहत असतो. परंतु मयुरेश कोळी आलाय, पहिलाच बॉल, तेज तर्रार, भन्नाट वेगाने. मी म्हटलं होतं की दोन्ही टीम अगदी मातब्बर आहेत, बऱ्याचशा फॉर्ममध्ये आहेत, बरेचसे चांगले चांगले खेळाडू या दोन्ही टीममध्ये आहेत आणि आता मयुरेशचा आपण पाहतोय पहिलाच बॉल, डॉट आलाय. स्ट्राईक वरती ऋतिक, नॉन स्ट्राईक वरती कार्तिक. हाफ टॅकर बॉल होता, लेंथ बॉल होता, परंतु जो एक्सपेक्टेड बाउन्स होता तो मिळाला नाहीये आणि सबमरीन डिलिव्हरी आपण पाहिली. टप्पा पडल्यानंतर जजमेंट फलंदाजाचं देखील असतं की टप्पा कुठे पडेल, टप्पा पडल्यानंतर बाउन्स किती घेईल. जो एक्सपेक्टेड बाउन्स होता ना बॅट्समनला तो बाउन्स मात्र मिळाला नाही. हा नक्कीच, अगदी चिकट गोलंदाजी आपण पाहतोय मयुरेशची. पुन्हा एकदा ऑफस्टिक वरती चेंडूची फेकी केली जाते, परंतु हा बॉल देखील निर्धाव होते आणि हा मला वाटते 99वा निर्धाव चेंडू आहे. अजून एक निर्धाव चेंडू आला तर 100वा निर्धाव चेंडू असेल या पूर्ण स्पर्धेतील. जबरदस्त लेखाजोखा आपण पाहतोय. कौतुक मयूर पाटील यांचं करावं तेवढं कमी आहे, परंतु उडवलाय ऑन साइडला. एलिव्हेशन कमी आहे, बॅटची एज घेतली आहे. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न अतूट होता, परंतु चेंडू मात्र लँड झाला जमिनीवरती सेफली आणि या बॉलवरती धावा आल्या त्या 2 धावा. श्री गणेश होतोय धावसंख्येचा आपण पाहतोय. चौथ्या बॉलवरती दुहेरी धाव आली आहे आणि 57चा धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण पाहतो अजून गरज आहे ती 55ची. हाफ टॅकर बॉल, यावेळेस मात्र लेट कट केला. याच फटक्यांची खऱ्या अर्थाने खेळ करायचा होता पहिल्या बॉल पासून, पण तो कनेक्शन पहिल्या 3 बॉलवरती झाला नाहीये आणि या 5व्या बॉलवरती आलाय चौकार. बॅकफुटला गेला, पंच केला, लेट कट केला, अगदी विचार विनिमय करून आणि जजमेंट ठेवून हा फटका आपण पाहिला, चौकार आलाय. सर्व खेळाडूंना आणि सर्व क्रीडा रसिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. उडवलाय सरळ बॅटने, परंतु फिल्डर आहे डीप मध्ये. दुहेरी धाव आली, चौकार आला, त्यानंतर ही सिंगल कंप्लीट करून एकाच धावेवरती थांबलेत खेळाडू आणि सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाच्या अखेरीस पॉवर प्ले मध्ये धावा फक्त खर्च केल्यात मयुरेश कोळेनी. 7 धावा बिनबाद. ही जमेची बाजू आहे. 57चा पाठलाग करायचा आहे. 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि गरज आहे ती 50 धावसंख्येची. परंतु प्रदीप आडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 आणि प्रत्येक चौकारासाठी 300 रुपयांचं कॅश प्राइस मात्र या ठिकाणी डिक्लेअर झालंय. तत्पूर्वी डीजे
18 बॉल मध्ये आता अर्धशतक पूर्ण करायचंय. सांघिक अर्धशतक आलं तरी मॅच जिंकली जाईल, परंतु त्या 50 धावा जमाव्या लागतील खेळाडूंना. जितेश खोत हा गोलंदाज आपण पाहतोय. 18 बॉल 50 धावा डिफेंड करायचे. स्ट्राईक वरती आता कार्तिक असेल. ऋतिक या खेळाडूला आपण पाहतोय. इथे मात्र फलंदाज बाद. पहिला ब्रेक थ्रू, पहिली विकेट. जो महत्वपूर्ण खेळाडू होता तो महत्वपूर्ण खेळाडू मात्र आता पॅव्हेलियनच्या आसऱ्याला परततोय. धावसंख्येचा पाठला करायचा होता. आता जसजसे डॉट बॉल येतील, जसजशा कमी धावा येतील ना प्रत्येक बॉल मागे, तसजसा प्रेशर वाढेल, दडपण वाढेल, दबाव वाढेल. आणि ते दबाव जर बाजूला करायचा असेल ना तर प्रत्येक ओव्हरमध्ये आता मोठे फटके मारावे लागतील, कारण गरज आहे. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 50 धावसंख्येची अजूनही गरज आहे. संधी अजूनही आहे. क्रिकेट आहे, काय घडेल काय बिघडेल शेवटच्या क्षणापर्यंत सांगणं बाकी चुकीचं असेल, परंतु तो प्रयत्न करावा लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आणि त्या प्रयत्नांना जर यश आलं ना तर पुन्हा एकदा वावेगर टीम या मॅच मध्ये कमबॅक करू शकते. परंतु जशी सुरुवात पहिल्या बॉलरने केली ना मयुरेशने, अफलातून फक्त 7 धावा पॉवर प्ले मध्ये खर्च केल्यात. तिखट गोलंदाजी. पहिले लगातारचे 3 बॉल निर्धाव फेकले आणि त्यानंतर 3 बॉल मध्ये 7 धावा आल्यात. नेक्स्ट बॉल जितेशा पुन्हा एकदा आशानुभूत नजरेने पाहत राहिला. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होतोय, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क देखील तेवढाच महत्वाचा आहे. जज करावं लागेल बॉलला आणि त्यानंतर खेळावं लागेल. फुललेंचा बॉल पुन्हा एकदा, परंतु लाईन थोडीशी खराब आहे. ऑफस्टिकच्या बराच बाहेर बॉल. पंचांचा इशारा वाईट बॉल. अवंतरच्या मदतीने का होईना धावसंख्येची गरज आहे आणि ती धाव मात्र एक वाढली जाते. 8 धावा धावफलकावरती बॅटची एज घेतली. शॉट फाईनलेला क्षेत्ररक्षक आहे. आणखी एक विकेट आणि आता मात्र शांतता पसरली आहे ती वावेगर टीमच्या खेळाडू कक्षामध्ये. फलंदाज बाद झालाय. थँक्यू. जय बाद झाला. आता आपण पाहतोय इनेट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती रोहित चव्हाण हा खेळाडू आलाय. 15 बॉल आणि 49चं समीकरण आहे. यावेळेस पुन्हा एकदा आणि आणखी एक विकेट. बॅट शेज घेतली. पॉइंट झोन मध्ये क्षेत्ररक्षक होता आणि लगातारच्या 2 बॉल वरती आल्यात त्या 2 विकेट. रोहित चव्हाण आल्या पावली आता माघारी परततोय. डीजे हॅलो. आणि आमचे सन्माननीय बोरकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. रसायनीय पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब, स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. नक्कीच अगदी कर्तव्यदक्ष अधिकारी आणि सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. या स्पर्धेचा आस्वाद घेतात. वेलकम साहेब, स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये. सिंगल आली या बॉलवरती आणि आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती. आता अडचणीमध्ये वावेगर टीम. कौतुक आपण जरूर केलं वावेगर टीमचं, परंतु डोलकर टीमने मात्र प्रभावित केलं सर्व प्रेक्षकांना. जबरदस्त क्रिकेट त्यांचं आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये जशी दमदार सुरुवात केली ना, या सत्रामध्ये देखील त्याच पद्धतीचा खेळ आपण पाहतोय.
यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका ऑन साइडला खेळलाय, दिशा दिली आहे, बॉल ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर आणि या बॉल वरती धावा आल्या 4. चौकार आल्या बॉल वरती. मॅच थोडीशी आता टफ होऊन बसले वावेगे टीम साठी. चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय 13 धावा धाव फलकावरती लागल्या. त्या ठिकाणी षटक दुसरं संपलंय आणि अजून 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 57चा पाठलाग करायचा आहे, गरज आहे ती आता 44 धावसंख्येची. 12 बॉल 44चं समीकरण आहे. बारा बॉल 44ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय जयेश कोळी या गोलंदाजाला 44 धावा कराव्या लागतील. स्ट्राईक वरती खेळाडू हेमंत राठोड स्ट्राईक वरती आपण पाहतोय. पहिला बॉल या ठिकाणी वाईड आलाय. 44 धावा 12 बॉल मध्ये करायच्या आहेत. आता 43ची गरज आहे. या ओव्हरमध्ये जर चांगल्या धावा आल्या ना तर कदाचित लास्ट ओव्हरमध्ये देखील मॅच मध्ये रंगत निर्माण होऊ शकते, पण तो त्यासाठी या ओव्हरमध्ये धावा कराव्या लागतील. जयेश कोहलीवरती आता आक्रमण जर चढवले ना या खेळाडूंनी तर कदाचित काहीतरी चित्र वेगळं असेल, परंतु तो आक्रमण चढवावं लागेल. हेमंत राठोड या खेळाडूला आपण पाहतोय स्ट्राईक वरती. यावेळेस उडवला ऑन साइडला. हा मोठा फटका, हा तडाखा आहे हेमंतचा आणि ते स्टेजला मात्र या ठिकाणी दिली आहे सलामी. बॉल सीमा पार, हिट्स अ बिग हिट. षटकार डीजे. कोण बोलेला अंडर 16चा खेळाडू आहे. जबरदस्त फटका. 11 बॉल 37चा आता समीकरण थोडीशी रंगत मॅच मध्ये आपण पाहतोय. हापट्याकर बॉल पुन्हा एकदा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र विकेट आली आहे. बॅटची एज घेतली आहे. ज्या खेळाडूकडून आता अपेक्षा वाढत होत्या त्यांनी एक नवीन ऊर्जा निर्माण केली होती. तो खेळाडू आता परत पुन्हा एकदा पॅव्हेलियन मध्ये परतलाय. अर्जुन चव्हाण नवीन खेळाडू आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होते. 10 बॉल आता गरज आहे ती 37 धावसंख्येची. 10 चेंडू 37 धावसंख्येची गरज आहे. जयेश आपण पाहतोय पहिला आला वाईड, त्यानंतर षटकाराचा मार खाल्ला, परंतु त्यानंतर लगेच विकेट घेतली आहे जयेशने. चंद्रकांतजी बोरकर साहेब अगदी कर्तव्यदक्ष आणि आपल्या कामामध्ये तत्पर असणारं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. रसायनी यावेळेस हलक्या त्यांनी दिशा दिली आहे. कव्हर पॉईंट झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप मधून धावा देत आहेत. तत्पूर्वी सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील सफल झालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मोपाडा वासियांवरती चंद्रकांतजी बोरकर साहेबांचं बरंचसं प्रेम आहे आणि ते प्रेम या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलं. या स्पर्धेमध्ये दाखल झाले, आपला बहुमूल्य वेळ खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी दिलाय. त्याचबरोबर आपण पाहतोय मंगेशजी पांगत साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत आणि समीर रसाळ. सर्व मान्यवरांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. अलॉंग दी कार्पेट खेळला. या बॉलला डीप मध्ये फिल्डर आहे. या बॉलवरती येईल सिंगल. थर्ड ओव्हर आपण पाहतोय प्रोग्रेस वरती. टीम टोटल जाऊन पोहोचले ती 23 या आकड्यावरती. 57चा पाठलाग करायचा होता. 34 धावसंख्येची गरज आहे येणाऱ्या 8 बॉल मध्ये. हे 2 निर्णायक चेंडू आहेत मयूर. या 2 चेंडूंवरती जर मोठा फटका आला ना तर कदाचित नेक्स्ट ओव्हरमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये काहीतरी चित्र काहीतरी रंगत आपण पाहू. प्रयत्न होतोय परंतु बॅटची लिडिंग एज घेतली आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉटन बॉलचा शिकार. फलंदाज मात्र पॅव्हेलियन मध्ये परततोय. कार्तिक राठोड सलामीला आलेला खेळाडू आणि 4 धावसंख्येचं योगदान दिलंय. बघा एवढ्या विकेट गेल्यात परंतु त्याच्या वाट्याला फक्त 2 बॉल आले.
7 बॉल 34. नवीन बॅटर आपण पाहतोय 5 फलंदाज बाद झालेत. निम्मी टीम आता पॅव्हेलियन मध्ये परतली आहे आणि सिद्धेश राठोड आलाय. सिद्धेश माळी बॅटची इनर एज घेतली आहे आणि इथे डायरेक्ट हिट. जिथे निर्धाव चेंडू आला असता तिथे मात्र ही चोरटी धाव जोडली जाईल. आर्थिक सहकार्य आपण पाहतोय मंडळासाठी चंद्रकांतजी बोरकर साहेबांकडून या ठिकाणी 1000 रुपयांचे आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी दाखल झालंय. स्वागत आहे आणि आभार देखील साहेब आपलं आयोजकांच्या वतीने. 6 बॉल आणि 33 आता समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. जोडी खेळतीये सिद्धेश आणि अर्जुन चव्हाण आणि सिद्धेश माळी ही जोडी आपण पाहतोय. 6 बॉल आणि 33 धावसंख्येची गरज. 6 बॉल मध्ये 6 षटकार मारावे लागतील. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय खेळाडू सिद्धेश माळीला. नॉन स्ट्राईक एंड वरती आहे अर्जुन. 6च्या 6 बॉल खेळ पण 6 षटकार मार असे सर्व पाठीराखे सांगत असतील. परंतु इथे डिफेंड करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय आदिनाथ पाटील आलाय. पहिला बॉल डॉट आलाय. 33 धावा करायच्या होत्या. आता 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फक्त गोलंदाजाची चुकीच वावेगर टीमला परत आणू शकते या मॅच मध्ये. अन्यथा जर चुकी केली नाही तर फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. वाईड बॉल आलाय. वावेगर टीमची मॅच म्हटली की सपोर्टर जास्त नक्कीच. आणि वडगावची जी स्पर्धा होती आम्ही तिथे देखील पाहिलं. जशी वावेगर टीम हारली ना पूर्ण ग्राउंड खाली झाला. हा गाड्या देखील निघाल्यात आपण पाहतोय. पण यावेळेस चांगला फटका येतोय फलंदाज सिद्धेशच्या बॅटमधून. चौकार येईल या बॉलवरती. परंतु तरी देखील शांतता आहे. उत्साह थोडा कमी आहे वावेगर टीम मध्ये कारण त्यांना माहिती आहे ही मॅच बरीचशी कठीण होऊन बसली आहे. सपोर्ट खूप महत्वाचा असतो सर आणि तो सपोर्ट या टीमला आहे. कारण बरेचशा टीम आम्ही अशा पाहिल्यात ना की खेळाडू खूप चांगलं प्रदर्शन करतात परंतु त्यांच्या पाठी 4 पोरं देखील नसतात. सपोर्ट महत्वाची गोष्ट आहे. हा नावं सांगायला 12वा देखील कधी कधी नसतो. अमितजी शहा डोलगर आणि वावेगर. खरं तर डोलगर संघाची धावा जास्त झालेल्या आहेत आणि त्या धावांचा पाठलाग करताना कुठेतरी थोडासा पाठीमागे राहिला आहे तो वावेगर संघ. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. अमित शहा आज करता या टुर्नामेंटला भेट देण्यासाठी आलेले आहेत. दामोदर क्लॉथ स्टोअरचे मालक आणि पदाधिकारी आहेत व्यापारी असोसिएशनचे आणि भारतीय जनता पार्टीचे पण पदाधिकारी आहेत. त्यांचं स्वागत. आणि आमचे बोरकर साहेब खरं तर दरवर्षी न चुकता या टुर्नामेंटला भेट देण्यासाठी येत असतात आणि मोपाडकरांवर त्यांचं भरपूर प्रेम आहे. बोरकर साहेबांचं पुन्हा एकदा या तिरंगा चषकामध्ये आज आम्ही प्रजासत्ताक दिनी स्वागत करत आहोत. हॅलो वाईड बॉल आहे. पंतरची धाव आपण पाहतोय वाढली जाते परंतु ही मॅच आता बरीचशी कठीण झाली आहे. 2 बॉलमध्ये आता 25 धावसंख्येची गरज आहे. 1 बॉलमध्ये 12.5 म्हणजे ISPLचा 9वा जरी मारला ना तरी उपयोग होणार नाही. प्रयत्न करत आहे. हा 9वा येईल का परंतु धावा फक्त 6च मिळतील. षटकार आला या बॉलवरती परंतु बराचसा उशीर झाला. आता सुरुवातीपासून जर असे फटके आले असते ना तरी मॅच सोपी झाली असती वावेगर टीमसाठी. परंतु कौतुक मी डोलगर टीमचं करेन. जबरदस्त बॉलिंग. जशी सुरुवात पहिल्या सत्रामध्ये बॅटिंगने केली ना दुसऱ्या सत्रामध्ये बॉलिंग देखील तेवढीच तिखट राहिली. यावेळेस मात्र चांगला चेंडू डॉट बॉल आला. ही मॅच देखील संपली आणि आपण पाहतोय वेल प्लेड बोथ द टीम्स. वावेगर टीम बन्नाट फॉर्म मध्ये असताना देखील या टीमला पराभूत व्हावं लागलंय कारण डोलगर टीमचा प्रदर्शन अप्रतिम राहिलाय. आणि मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो सामनावीर नो डाऊट ज्याने सुरुवात दमदार केली या मॅचची. 10 बॉलमध्ये 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 27 धावसंख्येची बहारदार खेळी करणारा संकेत कोळी